तरी पण इतकी सुंदर आहे ना. मलकांमध्ये परिवार गिफ्ट्स आहे. आज बघितलं मी, इतके रील्स व्हिडिओज वगैरे बघितले होते, म्हटलं आज जाऊच काही करून. पण इतकं सुंदर आहे. बघितलं ना, स्टीलचा खजाना आहे, खजाना. इथे दिवे, 500 डबे आहे स्टीलचे, त्याच्यात दिसतं. आणि बघू शकता असे आपण ऑनलाईनच बघतो असे डबे. तर इथे ना आपण टाकून डाळ वगैरे बघू शकतो. आणि ओ ऐकलं का, बरण्या बघितल्या का डाळीच्या, इथे बघू शकतो ना असे चपटे, म्हणजे असं जातं एकदम. सगळं स्टेनलेस स्टील आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचा आणि एकदम कमी रेटमध्ये बघू शकता. बघितलं ना, स्टीलचा खजाना आहे, खजाना. हा नाही, झाकण्या आपल्याला पाहिजे होती ना, मोठी झाकणी अशी, असे भेटतात. कितीला राहतात काय? 140लाच आहे. खालची पाहिजे आपल्याला. नाही ना, ते मोठं पातेलं आहे, मोठे लागेल आपल्याला. म्हणे पातेलं घेऊन जायचं म्हणजे पण आपल्याला ह्या पण झाकण्या मिळतील पातेल्यांवरच्या. 155ला काय पाहिजे हे का ना, स्टेनलेस स्टीलचं आहे पाहिजे. उलटायचं कसं म्हणजे आहे असं सांगते इथे अवेलेबल. तिकडूनच जाऊ ना. ए काय आहे, कुकर आहे ते पण, इडली मेकर आहे. काय ग्रॉसरीचं छान आहे ना. इथेच किती छान आहे. 500 डबे आहे स्टीलचे, त्याच्यात दिसतं. आणि बघू शकता असे आपण ऑनलाईनच बघतो असे डबे. तर इथे ना आपण टाकून डाळ वगैरे बघू शकतो. आणि ओ ऐकलं का, बरण्या बघितल्या का डाळीच्या, इथे बघू शकतो ना असे चपटे, म्हणजे असं जातं एकदम. तर इथे मी आता बघते कुकर. तर मला कमेंट्स आलेल्या की कुकरच्या प्राइस काय आहे. तिथे प्रेस्टीज, हॉकिन्स, विजन अशी कुकर आहे. तर छोटा सगळ्यात कुकर आहे तो 1500, म्हणजे 1600-1700 पर्यंत आहे. मग सगळ्यात मोठ्या साईजचे 3000, 3500, 4000 असे प्राइस आहे. आणि त्यांचा पण ब्रँड आहे, त्यांच्या पण ब्रँडचे कुकर आहे, ते पण स्वस्तच आहे तिथे. आणि इतके डिफरंट टाईपचे कुकर आहे ना, बापरे. आणि इथे आहे सगळ्या वस्तू, म्हणजे आपलं ग्राइंडर वगैरे, ते पण इतके छान होते ना. तर चला बघू आपण काय काय आहे. प्लेस्टिकचं आपण घेतलं नाही काही काय, बॉईल, एक बॉईल वगैरे. एकदम मस्त आहे, मला आवडलं. इव्हन 130ला एवढं जड डब्बा आहे. 130ला डबे, टिफिनचे डबे छान आहे ना घ्यायला इथे. हे बघा ना किती मस्त आहे. 410ला आहे. हे ना, तुम्हाला यायचा असा डबा घ्यायचा का डबा असा 410ला आहे. छान आहे. इलेक्ट्रिक नसेल. वाव, हा पूर्ण डिनर सेट आहे 6750. बघू शकता. हे काय बॉटल किती छान आहे. असं पाहिजे मसाल्याचा डब्बा. कितीला आहे बघा बरं. 2000. हो भारी आहे एकदम. खोला बरं कसं आहे.
म्हणजे आपण दुधाला आणि रस्सा इकडे भाजी एकदम हे घेऊ असं आपण तर इथे तिसऱ्या मजल्यावर गेलेलो आहे आणि तिसऱ्या मजल्यावर आहे प्लॅस्टिकच्या सगळ्या वस्तू म्हणजे प्लॅस्टिक फायबर म्हणजे टिफिन बॉक्स इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स इतके सुंदर सुंदर होते ना. वैभवला आता घेणार आहे मी इथून इलेक्ट्रिक. आमच्याकडे असा आडवा आहे मला असा उभा पाहिजे डब्बा तर मी तेच बघत होती आहे की नाही बघू. तर इतके छान छान टिफिन होते ना बापरे. तर असं झालं इतकं काय काय घ्यावं पण मी कंट्रोल करते कारण घरामध्ये मी जास्त म्हणजे एकदम कमीत कमी भांड्यांचा यूज करायला बघते कारण आधीच इतके भांडे आहेत ना आणि ठेवायला जागा नाही कुठे ठेवायचे पूर्ण भरून जातं. मी तर अर्धे ना पोत्यामध्ये भरून ठेवलेले आहे जे लग्नाचे भांडे वगैरे ताटे वगैरे सगळं म्हणून मी इतकी कंट्रोल करते ना वस्तू घ्यायला कारण घरात जास्त वस्तू असल्या की खूप गडबड आणि खूप पसारा दिसतो. पण मला इतकं आवडत होतं ना काही बापरे मला असं झालं काय घेऊ पण मी कंट्रोल केलं आणि काहीच नाही घेतलं. आणि मी पण वस्तू बघून ठेवल्या. वैभवसाठी इलेक्ट्रिक टिफिन घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी माझ्यासाठी टम्बलर घ्यायचा आहे कियारासाठी टम्बलर घ्यायचं एखादं आणि तेच म्हणजे छान गोष्टी आहे तिथे. पिकनिक बास्केटसुद्धा आहे तुम्हाला मी नंतर पुढे दाखवते ह्याच सेक्शनला आहे. तर आता मी विहान कियाराची स्कूल सुरू झाली का तेव्हा मी इथूनच टिफिन वगैरे घ्यायला येईल. छोट्या मुलांची चेअर खुर्ची म्हणजे चेअर भेटेल आणि जेवणाचं भेटेल इथे म्हणजे स्टडी वगैरे करू शकता इथे पण जेवणाचा टेबल आहे. आणि मिल्टनचे डबे तर इतके सुंदर आहे ना बा एकदम भारी. हा केटल आणि करून घेऊन जायचं चहा ते पण चहाच आहे पूर्ण. ते तिसऱ्या मधल्यावर ना सगळं फायबर प्लास्टिक वगैरे असं आहे आणि इथे डस्टबिन वगैरे. इथे बघू शकता टॉयलेटचा ब्रश सुद्धा एकदम स्टायलिश मध्ये भारी ना एकदम मॉडर्न ते हॉटेल सारखं रूम करायचं एवढा सेटच आहे ठेवायचा बाथरूम. बाथरूमचं मला ना किचन मध्ये डस्टबिन घ्यायचंय भेटेल का इथे. ही किचन नाही हो किचन मध्ये छोटा असा याला दरवाजाला लावता येईल असा कोणता वाटेल डस्टबिन मला घ्यायचा आहे. हा हे बाथरूम मधलं सेट आहे पूर्ण घेऊ आपण असं बरं का पूर्ण एक सेट घेऊ. तर हे ना बाथरूम मधला सेट आहे पूर्ण ब्लॅक व्हाईट तो नंतर हा ग्रे नंतर हे बघू शकता हा सेट आहे किती छान टॉयलेट बाथरूम मधला सेट आहे हा एकदम स्टायलिश आहे. आणि इथे आपले डस्टबिन आहे नेहमीचे नॉर्मल आणि इतके स्वस्त बाथरूम कॅबिनेट खोला बरं. हां भारी डायरेक्ट हेच लावून द्यायचं. छोटं पण आहे छोट्या बाथरूमसाठी कितीला असेल काय माहिती तरी कमीच प्राईस आहे सगळ्या यांच्या. बघू शकतो ही चेअर पा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. डिनरचे वा क्रॉकरी पण किती सुंदर आहे फायबरमध्ये 55 रुपयाला बघू शकता. क्रॉकरी पण इतकी सुंदर आहे ना. मध्ये परिवार गिफ्ट्स आहे. आज बघितलं मी इतके रील्स व्हिडिओज वगैरे बघितले होते म्हटलं आज जाऊच काही करून पण इतकं सुंदर आहे. 3 मजली मॉलच म्हणा भांड्यांचा बघू शकता. आणि इतकी स्वस्त भांडे स्टीलची इतकी स्वस्त आहे त्यांनी काढायला. गॅस पण आहे गॅस टॉप वगैरे कोणतं हॉटटॉप हॉटटॉप
हा स्टेनलेस स्टील आहे, घासू शकतो डायरेक्ट. करू. वेगळ्या कंपन्या आहे ना या सगळ्या. थांबा ना इकडून मधून बघू ना काय काय. इथे सगळं टिफिन आहे. हे ना मुलांना बियाणं डायरेक्ट मोठं टिफिन आला त्याचा. आपण येऊ घ्यायला त्यांना टिफिन शाळा सुरू झाली तर. 400 रुपये. हे पहा ना, आपण किती बास्केट शोधत होतो अशा. बास्केट पिकनिक वाले. किती भारी आहे. घेऊ आपण अशी. छान आहे. हा कितीला आहे काय माहिती. 500. मस्त आहे. 580 ला. किती भारी आहे. ही बघ ही बास्केट घेतोय आमच्या हॅमस्टरसाठी. बघू शकता मस्त जाळी वरतून खाली. पिशवी किती छान आहे. ही घेतली. एव्हा ना मला बाजाराला पिशवी किती लहान असेल काय. मुलींची बघू शकता बॉटल. तिला ना मला टम्बलर घ्यायचंय छान. एक असं टम्बलर नाही का नळीवालं, तसं घ्यायचंय तिला. एवढेच घेऊन जायचं. 190 ला. पाणी प्यायला तिकडे. ही बॉटल बघितली का किती क्यूट आहे. हा असं अडकून बरोबर. हा अशी हातात कितीला होती. 125. हे बघ अशी ओ भाज्या घ्यायला पाना किती छान आहे. तर बघू शकता भाज्या घेण्यासाठी 120, 130. आता ही रेड बघू शकता, ही 190 ला आहे. भाज्या वगैरे असे. प्लास्टिकचे नाही, प्लास्टिक आहे इकडे नको. तर तेच आता चाललेलो आहे. फक्त एक बास्केट घेतली मी छोटी हॅमस्टरसाठी आमच्या, म्हणजे कुठे आम्ही जातो ना गाडीमध्ये त्यांना घेऊन जाता येईल. तर बघू शकता अशी बास्केट घेतलेली आहे. आणि तेच आता इथे बघतोय भांडे वगैरे, म्हणजे आपले पोळ्यांचे डबे, ते पण इतके स्टायलिश आणि इतके भारी होते ना, आणि चांगल्या कंपनीचे होते, मिल्टन वगैरे. तर तेच. आणि इथे मला एकदम छान छान अशा बॉटल्स दिसलेल्या आहे. आणि लहान मुलांच्या ना दुधाच्या सुद्धा बॉटल स्टीलच्या, त्या सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता. काचेच्या बॉटल आहे ते घेऊ शकता. तर तेच आता खाली चाललेलो आहे आम्ही. आणि ते छान छान अशा म्हणजे ताटं वगैरे ठेवण्याच्या गोष्टी आहेत. मला ना आपल्या आयलंड किचनवर असं ठेवायचंय, त्यात फळं ठेवायचं. डेकोरेटिव्ह पीस आहे सगळे. वाव. बघू शकता. हे गुल्लक. हे ना कोक किती छान आहे, सुंदर आहे. वाव. हे बघ ना, हे काय भारी आहे. हे नाही मिळत. बघू शकता इथे समन 14,000. हे बघ इथे किती आहे. हे म्हणून ते छोटा पाहिजे. बघू शकता इथे खलबत्ता 820 चा. किती छान आहे. 820 चा आहे. 210. मला ना असं छोटं पाहिलं होतं देवाला नैवेद्य काढायला, छोटं. बघू शकता इथे दिवे. बघू शकता 790 ला दिवा. इतका सुंदर आहे पितळाचा. आणि इथे छोटे छोटे
मग भारी भांडे म्हटलं आज बघून घेऊ आणि विचार करू काय घ्यायचं काही नाही. मला 4-5 वस्तू आवडलेल्या आहेत. चला कुठे गेली? कुठे राहिले? चला ना. हे वास पण किती छान आहे इथे. वाव. काय काय घेऊ काय काय नाही, पण घरात इतके भांडे होऊन जातात ना. पण मला इतक्या वस्तू आवडलेल्या आहे पण मी घेणारच आहे. पण आता सोन गिफ्टलाच येईल. सोनी गिफ्ट म्हणते इथे येईल मी परिवार गिफ्टला आणि घेणार. किती काढून किती नाही. घेईल मी इथूनच आता घेईल काय घ्यायचं ते. एक ग्लास मध्ये हे असे हे असे ओरिजिनल आहे. डिनर सेट पूर्ण सेट येतो तो नाही. मला त्यांच्याकडे घड्याळ पण आहे ना, ते पण आहे. ते भारी भारी घड्याळ हे ते अजून तो लावायचा असू शकतं. मांडण्या अशीच आहे माझी मांडणी. मॉलच म्हणता येईल भांड्यांचा मॉल. 3 मजली अजून तर त्यांना लावायचं आहे बाकी. पण इतकं भारी आहे ना खरंच. असं वाटतं काय काय घ्यावं काय काही नाही भांडे. पण आपल्याकडे खूप भांडे होऊन आधीच भांडे भरपूर असले की पण मन म्हणतं नको जाऊ दे. खूप भांडे होऊन जातं कुठे ठेवायचे असं होऊन जातं एकदम. पण मस्त आहे. तर इथे चहा प्यायला थांबलो होतो. तर हळदीच्या लोणचाचं साहित्य बघत होती काय काय लागतं. तर तेच आता जाता जाता घेऊन जायचं आहे. आणि आज हळदीचं लोणचं घालणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. तर इथे घर चाललेलं आहे आणि इथे एका मार्टमध्ये आली. तर मला ना हळदीची लोणचं करायचंय तर त्याच्यासाठीच मी इथे वस्तू घेत होती. आणि इथे मला दिसली क्रिस्टल साखर जी वेट लॉससाठी यूज करता. पण काय माहिती करता की नाही. म्हणजे मला तर साखर म्हणजे साखरच वाटते. पण मी वैभवला दाखवत होती तर इथे त्याच वस्तू घेऊन झाल्या. आणि पुढचा व्लॉग तेच हळदीचं लोणचं दाखवणार आहे. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.